धुळ्यातील दुहेरी खुनाचा फैसला उद्यावर, न्यायालयात उसळली गर्दी. धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या आणि गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता पुत्राच्या दुहेरी खुना प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना यापूर्वीच न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. मात्र न्यायमूर्ती JR पुलाटे यांनी खटल्याचा अंतिम निर्णय देण्यासाठी उद्याचा दिवस निश्चित केला. दरम्यान आरोपींना पुन्हा कारागृहात नेत असताना या खटल्यातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी असलेल्या माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांनी प्रतिक्रिया देताना धुळे शहरातील इतक्या मोठ्या माणसावर अन्याय झाला आहे, तो आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणा अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली. आता या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या शिक्षेच्या निर्णयाकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.